गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया बायसेप ट्रायसेप ट्रेनिंग. आज भाई छोटा मसाला जास्त काही ट्रेन करायचा नाही आहे. पहिल्याच आपण घेतला बायसेप कर्ल युझिंग बार्बर रॉड. या वेरियंटचे आपण टोटल 3 सेट मारणार आहोत आणि जेवढा वेट जाईल तेवढा तुम्ही ट्राय करा. त्याला अल्टरनेट सेट लगेच आपण घेतला हॅमर कर्ल युझिंग बार्बर रॉड. काय झाली तुझ्या छातीला गॅप यामुळे झाली पण जास्त तुम्हाला 3 आईच्या सेट मारायचे आईला. त्याला अल्टरनेट 10 रिपिटेशन. मला वाटलं पण ती वाली जो गॅप तुम्ही झाली बायसेप कर्लला वेट घ्याल त्याच्यापेक्षा स्टँडिंग वेट कमी, बायसेप सेम वेट मारू नका. गॉड हॅमर कर्ल थोडा परफॉर्म करायला डिफिकल्ट असतो कम्पेअर टू बायसेप कर्ल. त्यामुळे 47 मिनिट्स. आणि एक लक्षात ठेवा, बायसेप आणि ट्रायसेप हा छोटा मसाला. तुम्ही बॅक, शोल्डर, चेस्ट, लेग या मसल्सला जेवढा ट्रेन करता प्रमाणामध्ये तेवढा प्रमाणात ट्रेन करायची गरज नसते. हा मसाला हा छोटा मसाला आहे. एक 3 वेरियंट तुम्ही प्रॉपर मारलेत ना तरी इनफ असतात. मस्त. मस्त भारी आहे. त्याच्यानंतर ट्रायसेप वेरियंट घेतला आपण क्लोज ग्रिप ट्रायसेप प्रेस भारी आहे. आणि त्याला आपण अल्टरनेट घेतला डायमंड पुशअप. या वेरियंटमध्ये आपण टोटल 3 सेट मारायचे आहेत. प्रत्येक सेटमध्ये 20 रिपिटेशन अँड डायमंड पुशअप्समध्ये तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये 10 रिपिटेशन्स. हे घे रोशनदा. आणि एक लक्षात ठेवा, या व्हेरियंटमध्ये तुम्ही एक ट्राय करा की जो तुम्ही वेट घेताय तो वेट बायसेपपेक्षा जास्तच घेतला पाहिजे. कारण ट्रायसेपमध्ये हा बायसेपपेक्षा थोडा मोठा मसल आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडा जेवढा वेट जास्त माराल, जेवढा कॉन्फिडन्स जास्त ठेवाल तेवढं चांगलं आहे कम्पेअर टू बायसेप. आणि पहिली गोष्ट म्हणजे जो आपण ट्रायसेप क्लोज ग्रिप प्रेस मारतो त्याच्यामध्ये वेट जास्त असला तरच फायदा, नाहीतर कमी वेट म्हणून या सेटमध्ये काही फायदा नाही. या सेटमध्ये तुम्हाला टेन्शनच येणार नाही. आणि डायमंड पुशअप्स याच्यासाठी मारायचे तो पण आपला ट्रायसेपचा सेट आहे. अल्टरनेट ट्रायसेपला पण हा याच्यासाठी घेतला की डायमंड पुशअप्स आणि क्लोज ग्रिप ट्रायसेप प्रेस हे दोन्ही सेम सेट आहेत आणि दोन्ही याच्यामध्ये सेम मसल हिट होतात, म्हणून त्याला अल्टरनेट तो घेतला. झोप होऊन गेली तर जी उपट टाकले ना परत सकाळी जायचे नाही. पुन्हा खाली जा. त्याच्यानंतर आपण बायसेप वेरियंट घेतला सेकंड, तो आहे डम्बेल बायसेप कर्ल. या सेटमध्ये आपण एल्बो थोडा पाठी करून मारायचे आहेत. नॉर्मल बायसेप कर्ल परफॉर्म नाही करायचं. आणि यालाच आपण लगेच अल्टरनेट घेतला कॉन्सन्ट्रेट डम्बेल बायसेप कर्ल. काय किती आता तेवढं याच्यामध्ये विषय असा आहे की तुम्हाला जेव्हा डम्बेल बायसेप कर्ल माराल तेव्हा वेट जास्त मारायचं आहे कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेट बायसेप कर्लमध्ये. आणि तसं पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट बायसेप कर्लमध्ये जास्त वेट जाणार नाही.
तुम्ही जसं आम्ही सेट पाहिला आहे, तुम्हाला जर स्टँडिंग पोझिशन जमत असेल तुम्ही बसूनही मारू शकता, असं काही हे नाही. त्याच्यानंतर आपण थर्ड व्हेरियंट सेकंड व्हेरियंट ट्रायसेपचा घेतला, लेइंग डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन. यामध्ये पण तुम्हाला या वेळेमध्ये 3 सेट मारायचे आहेत आणि त्याला आपण अल्टरनेट लगेच घेतला, सिटिंग हॅलो ओव्हरहेड तुला तुला डबल आर्म ट्रायसेप. त्याच्यामुळे पण तुम्ही खात्री घ्या की जो तुम्ही डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन माराल त्याच्यामध्ये जो वेट घ्याल त्याच्यापेक्षा ओव्हरहेड डबल आर्म ट्रायसेप एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला जास्त वेट घ्यायचा आहे, आई समजे पाटे पण लगेच परफॉर्म करत आहे. तुम्ही बोला मी हा मारीन थोडं थांबी न माहीत पण लगेच परफॉर्म करत. आणि लास्ट बायसेप वेरियंट घेतला आपण, केबल बायसेप कर्ल. यामध्ये या वेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. जिथे हेवी त्याला हेवी घ्यायचं आहे आणि त्याला अल्टरनेट सेट घ्यायचं आहे तुम्हाला, केबल हॅमर कर्ल. याच्यामध्ये वेट कमी घ्यायचं आहे. लक्षात ठेवा तुम्ही जो बायसेप कर्लला माराल तेवढा वेट तुमचा हॅमर कर्लला नाही मारत आहे. जो मारताय काय नाही गोष्ट, असं काही वाईट नाही आहे, पण नाही जाणार शक्यतो, कारण मग तुम्हाला 3 सेट जाणार वेटमध्ये तुमचे कमी जातील. त्यापेक्षा इगो लिफ्टिंग करू नका, स्मार्ट लिफ्टिंग करा. आणि लक्षात ठेवा बॉडी तुमची स्टेबल ठेवायची आहे. काही जण सेट मारताना बॉडीचा मुवमेंट पूर्ण करतात, त्याची गरज नाही आहे. जेवढं तुम्ही बॉडी स्टेबल ठेवाल, फक्त एल्बोमधून मुवमेंट कराल तेवढा तुमचा प्रेशर जास्त येणार तुमच्या बायसेप आणि ट्रायसेपवर. एक लक्षात ठेवा. त्यानंतर लास्ट ट्रायसेप थर्ड व्हेरियंट घेतला आपण, केबल पुश डाऊन. या केबल पुश डाऊनमध्ये पण तुम्हाला 3 व्हेरियंटमध्ये 3 सेट मारायचे आहेत. जेवढे हेवी घेतले तेवढे हेवी घ्यायचे आहेत आणि त्याला अल्टरनेट सेट मारायचं तुम्हाला, रिव्हर्स ग्रिप केबल पुश डाऊन. रिव्हर्स ग्रिप केबल पुश डाऊनमध्ये तुम्हाला लाईट वेट मारायचं आहे. त्यात तुम्ही हेवी मारू पण नका आणि ट्राय पण करू नका, कारण तो थोडासा डिफिकल्ट सेट आहे, तसंच थोडा रिस्की सेट पण आहे. त्याच्यामध्ये तुमचे जी हाताची रिस्ट असते तिच्यावरती प्रेशर जास्त येतो. जर जास्त हेवी मारलात हा तुमच्या रिस्टला इंजुरी व्हायची शक्यता असते. म्हणून आम्ही दरवेळी रिस्ट बेल्ट वापरतो आणि सेफ्टी जेवढी वापराल तेवढी चांगली. सेफ्टी कंपल्सरी पाहिजेच. तुमचा मतलब तुमचा रिस्ट बेल्ट झाला, तुमचा कमरेचा बेल्ट झाला, तर तुमचा स्क्वॉटिंग करताना नी सपोर्ट झाला, आणि सगळ्यात गरजेचं म्हणजे जिममध्ये शूज असलेले गरजेचे आहेत. जर बायचान्स कोणाकडनं वेट कुठला काय झाला तर शूजमध्ये आपल्याला थोडा कमी प्रमाणात इंजुरी होते. त्यामुळे शूज कंपल्सरी वेअर करा. काही जण अशी येतात जिममध्ये वर्कआउट पण होतात, तास एका मशीनवर राहतात. गरज नाही. तुम्ही छोट्या मसाला एक प्रमाणात ट्रेन करा, चांगली गोष्ट आहे. ओव्हर ट्रेन कराल उपयोग काय, तर मसल बनण्याच्या ऐवजी तुम्हाला इंजुरी होईल ती, आणि तेवढा खात पण नाही. सो जाऊ द्या, वर्कआउट ट्राय करा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसा आला. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब.